श्री स्वामी समर्थ मंडळी. तर कृष्णवीचा आवरायला ना आज तिच्या मागं पळावं लागलं नाही. कारण तिच्या बाबांबरोबर जायचं होतं तिला अंगणवाडीमध्ये. तिचा आहार आलेला होता आणि हा ना तिचा शेवटचा आहार होता. आणि तिला ना स्कूलमध्ये जायचं म्हणलं इतका आनंद झालेला होता ना, का विचारूच नका. मग मी आवरला आणि स्वयंपाकाची तयारी केली. तर अगोदर पीठ मळून ठेवलं आणि मग बटाट्याची भाजी बनवायची होती मला. तर त्यासाठी अगोदर तेल तापून घेतलं. त्यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि कांदा लसूण पेस्ट बनवलेली होती ती टाकली आणि छान अशी परतून घेतली. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. मग त्यामध्ये हळद, थोडासा अंबारी मसाला, धना पावडर आणि थोडासा काळा मसाला टाकून व्यवस्थित परतून घेतलं. तर बटाटे मी अगोदर उकडून घेतलेले होते. त्याचे साल काढून ते पण त्यामध्ये टाकून दिले आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून उकळून घ्यायचं आणि मग भाजीला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला होता. थोडीशी घट्ट भाजी बनवायची होती त्यामुळे ना थोडं जास्त वेळ त्याला उकळून घेतलं होतं. अशी भाजी ना गावाकडे लग्नामध्ये असते बरं का. ही भाजी ना पुरीबरोबर ना एकच नंबर लागते. आमच्या इकडे ना याला बटाट्याची शाक म्हणतात. मस्त अशी भाजी तयार होती. मग मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि मग त्यानंतर ना लगेचच पोळ्या लाटून घेतल्या. शंभू झोपलेला होता. मग लगेचच धुणं धुवून टाकलं. कारण क्रिशू घरी असल्यावर ना त्याची झोपच होऊन देत नाही. मग माझं काम आवरायचं ना तसंच पडून जातं. ती पण घरी नव्हती आणि तो पण झोपलेला होता ना. तेवढ्या टायमामध्ये माझं सगळं काम आवरलेलं होतं. मग शंभू उठला. मग मी त्याचा आवरला आणि त्यानंतर मग जेवण करून घेतलं. तर चला मग मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.